या सगळ्या कॅलेंडरमध्ये म्हणजे खूप वेगळेपणा दिसतोय. फॉरेनमध्ये शूट करणं आणि ते मराठमोळं कॅलेंडर असणं, ही काय राजा राणी मागची म्हणजे जसं पर्यटन आहे तसंच कॅलेंडर मागचं एक स्टेटमेंट. पहिलं म्हणजे नंदूनी गेल्या वर्षी जे कॅलेंडरचं एक रूप दिलं की आपल्या स्टार्सना अतिशय ग्लॅमरस पिक्चरायझेशन करणं, ह्याच थीमला आम्ही पुढे घेऊन चाललेलो. आणि त्याच्यात फिल्म स्टार्स आणि ट्रॅव्हल ह्याचा एक मिलाप करू शकू, हे एक धोरण होतं. योगायोगाने मिफ्टा आपण महेश भाई आणि आम्ही लंडनमध्ये करत असल्यामुळे आपण नंदूला तो पुढाकार दिला की बाबा वाय डोंट यू डू द शूट इन लंडन. आणि त्यामुळे पहिल्यांदा आपले 24 स्टार्स लंडनमध्ये वेगवेगळ्या लोकेशन्सवरती परमिशन्स काढून आपण त्यांचे शूट्स घेतले आहेत. आणि त्यामुळे एक वेगळं त्याच्यात एक अपील आहे which is very I would say classy and at the same time international feel आहे त्याला. ग्लॅमर आणि टुरिझम आणि त्यातला एक ट्रॅव्हलॉग हे सगळं पकडताना म्हणजे तुम्हाला हे कॅलेंडर प्रोड्यूस करण्यामागे तुमचं काय स्पेशल मोठं? ऍक्च्युली तसं पाहिलं तर 75% ह्याच्या मागे मराठी बाणा म्हणा, मराठी खास म्हणा, ह्याच्यात ROI किंवा आपल्याला त्याच्यात काय पब्लिसिटी मिळते असं हेतू नाही आहे. पण एक येस एक 20-25% आहे की बाबा कुठेतरी लोकांनी ती प्रशंसा करावी की राजा राणी ट्रॅव्हल्स देखील आपल्या स्टार्सना रेकग्नाइज करायचा प्रयत्न करत आहे. दरवेळेला हिंदी स्टार्सना परदेशात जाऊन फोटोशूट्स आणि प्रमोशन्स आणि ॲडव्हर्टायझिंगसाठी प्राधान्य मिळतं, आपल्या स्टार्सना का मिळू नये. हा एक लोकांनी इव्हन शबाशी म्हणून एक पाठीवरती शबाशी दिली तरी आम्हाला त्याच्यात संतुष्ट आहोत. पण नंदू बरोबरच हे का करायचं असं काही म्हणत होतं? नाही, पहिलं म्हणजे की गेल्या वर्षी नंदू बरोबर एक लग्न झालं आहे, त्यामुळे ती लग्नाशी सहसाही तोडता येत नाहीत. आणि त्यामुळे त्याला ह्या वर्षी कॅलेंडरला अजून कसं जास्ती रूप देता येईल, त्यामुळे आम्ही त्याला ती ऑफर दिली की वाय डोंट यू कम अँड शूट इट ड्युरिंग मिफ्टा टाईम इन लंडन. आणि लंडन पार्टनर्सनी देखील मला सांगायला अभिमान वाटतो की लंडन पार्टनर्सनी देखील आपल्या स्टार्सना तेवढं रेकग्नेशन देऊन धडाधड परमिशनसाठी वगैरे बरीच मदत केली. निश्चित, कारण आता हे सगळं म्हणजे एका वेळेला सगळी किंगफिशरचं कॅलेंडर किंवा असं सगळं वेगवेगळ्या टप्प्यावर अनेक ग्लॅमरस आणि हिंदीपणा त्यामध्ये जास्त होता किंवा आंगलाळलेलं ते होतं. पण आता हा मराठी बाणा जपताना म्हणजे त्यामध्ये काय नेमकी काळजी घेतली गेली किंवा तो बाणा दिसावा आणि ते ग्लॅमर दिसावं? नाही, ह्याच्यात ह्या तुमच्या क्वेश्चनला 2 भाग आहेत. एक म्हणजे अर्थात त्या बिकिनी शूट्स वगैरे असं न करता तेवढी आपण काळजी घेतली की एकदम अश्लील वगैरे होऊ नये. पण ॲट द सेम टाईम मराठी बाणा जपणं म्हणून आपण नऊवारीमध्ये लंडनमध्ये फिरूया हे न करता मराठी स्टार्सना तो ग्लॅमरस टच देऊन लंडनमध्ये बेकर स्ट्रीट आणि ऑक्सफर्ड आणि इथे तिथे फिरताना त्या स्टाईलाइज्ड मॅनरमध्ये प्रेझेंट करूया, हा हेतू जास्ती आहे. काय अडथळ्यांची शर्यत यामध्ये आली? नाही, नंदूला जास्ती असणार कारण टेक्निकली त्याला त्याच्यात बरंच मुशक्कत करायला लागली. पण मिफ्टाच्या वेळेला महेश भाई आणि आम्ही एवढ्या लोकांना घेऊन गेलेलोच, त्यामुळे तशीच आम्हाला तांत्रिक अडचण नव्हती. वी जस्ट हॅड टू ऑफर हिम अँड महेश भाई वॉज ऑल्सो नाईस इनफ टू एक्सेप्ट येस, या निमित्ताने ते जर होत असेल तर वाय नॉट.